नमस्कार मंडळी, मी ओमकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अर्थातच आपला व्हिडिओ आलेला आहे, त्यामुळे आपण कुठे ना कुठे निघालो आहोत। टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आपण चाललोय तुंगारेश्वरला। ॲक्च्युली इकडे जे लोकल्स आहेत ह्या गावातले, ह्या प्लेसला तुंगेश्वर म्हणतात, त्यामुळे मी या ब्लॉगमध्ये सतत तुंगारेश्वरला तुंगेश्वर म्हणतोय, तर ते थोडं ॲडजस्ट करून घ्या। तुंगारेश्वर ॲक्च्युली ठाण्यापासून 1 तासावर आहे वसई मध्ये, म्हणजे ठाण्यापासून आपल्याला वसईला जावं लागतं घोडबंदर रोड मार्गे, तर 1 तासभर लागतं। तर आता आपण तुंगारेश्वरला जाणार आहोत आणि तिकडे महादेवाचं जे मंदिर आहे ऐतिहासिक ते बघणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये तेच आहे, तर चला बघूया आपला व्हिडिओ, आणि जर आवडला तर लाईक सुद्धा करायचं आहे तुम्हाला। जंगलातून गाडी जाते आणि रस्ता पण मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपडतोपड गाडी पूर्ण आमची ऑफ रायडिंग करते। जसं की तुम्ही बघू शकता नवीन व्हिडिओ सुरू झालेला आहे, म्हणजे आपण आलेलो आहोत कुठेतरी ॲडव्हेंचर करायला। भयानक असा कच्चा रोड आहे आणि फॉरेस्ट एरिया आहे, तर लवकरच तुम्हाला समजेल आम्ही कुठे आलो, म्हणजे तुम्हाला समजलं तर असेलच की आपण कुठे आलेलो आहे टायटल वरून। आजूबाजूला मित्रांनो जंगल, आणि जसं की तुम्ही बॅनरला बघितलं की इस एरिया में बिबट्या यानी कि लेपर्ड का बोलते ना, आना जाना होते रहता है, तो इधर थोड़ा संभाल के। ते बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल आणि फक्त एक रोड चाललाय, आणि म्हणजे असा कच्चा रोड आहे तो पण। तुंगेश्वर वन्यजीव अभयारण्य, तर अभयारण्य जंगलात आम्ही आलेलो आहोत। हा पास इथे आम्ही घेतलाय, मंदिरात जायला पास आहे 150 रुपयाचा। तर आता आम्ही वरती मंदिरात जातोय। तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय तुंगेश्वर मंदिरात, जे की अभयारण्य जंगलात आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये प्रॉपर जंगल आहे। इथून येताना जो रस्ता होता तो एकदम असा बोलतात ना फॉरेस्ट एरिया, रोड वगैरे सिमेंटचे वगैरे नाही, एकदम प्रॉपर जंगलात गाडी जाते आणि असं डोंगरावर आहे। तर मला वाटतं वसईमध्ये पडतं हे, आणि आम्ही बोललो असं संडे प्लॅन होता तर निघालो, तर आलोय आता इकडे। येताना रस्त्यात माकडं वगैरे दिसली, आणि तिथे बॅनर तर लावला होता बिबट्या वगैरे असतो इकडे, म्हणजे आणि असणारच। तर फायनली आता आम्ही मंदिराजवळ आलोय, आणि इकडे जरा पूजा वगैरे चालू आहे, त्यामुळे आवाज येतोय तुम्हाला। आता आतमध्ये जाऊन आम्ही बघूया दर्शन घेता येतं का मंदिरात। व्हिडिओ जर अलाउड असेल तर करेन। ओम हरि ओम श्री गणेशाय भगवान नमः। पुण्य महाकाय स्रोत क्षमा प्रभा निर्वेणम कुर्मेते सर्व कार्येषु सर्वदा ब्रह्मा मुरारी चुपाकारी भानुषै भौमसुतो गुरु शुक्रासन राहु केतवा सर्वे ग्रह शांति करा। चलो, थँक्यू। मित्रांनो, ठाण्यापासून तुंगेश्वर आय गेस 1 तासाच्या अंतरावर आम्हाला पडलं। संडे होता त्यामुळे ट्रॅफिक वगैरे नव्हतं घोडबंदर रोडला, तर 1 तासाचं हे 1 डे रिटर्न ट्रिप आहे, आणि देवदर्शन पण चांगल्या प्रकारे होतं। आता हे सगळं आपण प्रॉपर असं बांधलेलं आहे, आणि आता आम्ही जातो आतमध्ये।
तर मित्रांनो आमचं चांगल्या प्रकारे दर्शन इकडे झालेलं आहे शंकराचं आणि गर्दी पण नव्हती. कॅमेरा अलाउड होता त्यामुळे मी शूटिंग केलं आणि तुम्हाला सुद्धा इथून दर्शन दिलं. डोंगर परिसर आहे, इकडे स्टेप्स आहेत आणि हा स्टेप्स जात आहेत वरती. तर आता बघूया वरती काय काय बघायला मिळतं. हे बघा मित्रांनो असे डेंजर नाही ते मंकीज आहेत. हे लोक काय करतात माहिती आहे, डायरेक्ट मोबाईल घेणार आणि यांना काहीतरी दिलं नाही तोपर्यंत आपल्याला मोबाईल सोडणार नाही. भाई तू खा भाई, तुझ्यापासून 4 हात लांब. जय बजरंगबली. इथे पूर्ण टोली आहे ॲक्च्युली यांची. तो बघा छोटूसा पण एक आहे तिच्याकडे. हा बघा छोटू, बघा छोटू द बॉय. जागमाता मंदिर तुंगेश्वर. तर वरती आहे अजून एक मंदिर आहे जागमाता मंदिर. तिथे पण बरीच गर्दी दिसते. माझ्या हातात सुद्धा हे बांधलेलं आहे ऑरेंज धागा. आता आपल्याला अवण झालेलं आहे त्यामुळे आम्ही आता काढणार नाही. त्यामुळे आता निगेटिव्ह एनर्जीजपासून प्रोटेक्शन. तर आता आलो आहे वरती. तिथे ना पटकन कुठचा तरी असा मंकीने रपकन कॅमेरा पकडून घेऊन जाईल आपला. त्यामुळे जरा सेफली व्हिडिओ बनवतो मी घाबरून जातो. तिथे खाली तुंगेश्वर मंदिर आहे मेनवाला. तिथे आम्ही स्टेप्स घेऊन वरती आलो या मंदिरात. संडे तर खूप गर्दी आहे. आतमध्ये जाऊया. जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात गेलो तरी कोकण मात्र घेऊन जाणार. आपल्या प्राचीन काळात आपल्याला जे आर्किटेक्चर्स मिळाले होते ते सुद्धा इथे ठेवले गेलेत, म्हणजे पुराण्या काळातले. त्यात तुम्हाला दाखवतो. हे बघा याच्यावर बघा छोटे छोटे पेंटिंग्स आहेत. ते आपल्याला इकडे सापडले त्यामुळे जपून ठेवले. बघा कसं युनिक असतं ना हे सगळं. दिस शोज आवर हिस्ट्री इज व्हेरी रिच. आणि इकडे पाय पण आहेत. इकडे यायचा करेक्ट टाइम आहे ना असा पावसाळा आहे. पावसाळ्यात इकडे सगळं ग्रीनरी असणार आहे 100%. आणि बघायला पण मजा येईल इकडे, कारण का नदी वगैरे ना फ्लो असेल तिला. आता गरमीत सध्या सगळं सुकलं आहे तरी पण ठीक आहे. आपण फर्स्ट टाइम एक्सप्लोअर केलं आहे. आपल्या गाडीनी पूर्ण नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट इकडे फिरली गाडी. असो हे आहे तुंगेश्वर मंदिर अभयारण्य. इकडे महाप्रसाद सुद्धा आहे. तर आता महाप्रसादाची इथे आलो आम्ही. लाईन तुम्ही बघू शकता. खाली मित्रांनो जी आमच्याकडून 150 रुपीज काय घेतले होते एंट्रीचे ते वसूल झाले, कारण का इकडे भोजन होतं. तर मस्तपैकी जेवलो. महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आता इकडे थंड पाणी पण आहे, ते सुद्धा आपण पिऊया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. संडेला असंच एक शॉर्ट ट्रिप करायचं ठरवलं जवळपास. तर कुठे वसईला आलो. वसईमध्येच येतं ॲक्च्युली तुंगेश्वर. आणि फर्स्ट टाईम मी एक्सपिरियन्स केलं अभयारण्य जंगल. आजूबाजूचा परिसर अजून खूप फिरण्यासारखा आहे, पण पावसात इकडे खरी मजा आहे, कारण का ग्रीनरी इकडे मस्त असेल पावसात, नदी वगैरे. पण ठीक आहे, येताना इकडे सांभाळून या आणि आपले फोन वगैरे नीट जपा, कारण का इकडे जबरदस्त वानर आहेत. वानर सेनाने जर अटॅक केली तर फोन गेला. छान आहे पण परिसर, फर्स्ट टाईम एक्सप्लोअर केला आपण. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज आपण बनवत राहतो ट्रॅव्हल रिलेटेड. तर आपले चॅनलचे व्हिडिओज चेकआउट करत राहा. आता आपण परतीचा प्रवास घेऊया.